एकजूट की ताकद. आपण काय शिकतो आहोत? आजकाल ना एक गोष्ट वारंवार दिसते. कुठेही जगात काही घडलं ना, इथं बसलेले लोक ना त्याच्यावर प्रतिक्रिया देतात. त्या देशाचा आणि इथल्या लोकांचा काही संबंध असायची काही गरज नाहीये. तरी पण ते आपलं त्यांचं चालू असतं. त्याच्यावर प्रतिक्रिया देणं. काही जण उभे राहतात, काही जण विरोध करतात. म्हणजे एक बाजू असते जी साथ देणारी असते आणि काही जण विरोध करणारे असतात. त्या देशाशी तुमचा काही संबंध नसतो. तुम्ही उद्या जर म्हटले ना, जे लोकं दुसऱ्या देशाची बाजू घेतात, त्या लोकांना जर उद्या तिथं जायचं असेल ना आणि त्यांच्याकडे पासपोर्ट नसेल ना, ह्यांना उभंही करणार नाहीत ते. आज हे कितीही मोठ्या-मोठ्या होऊन बोलले, तरी त्यांना उभं नाहीत करणार. पण तरीही ते त्यांची बाजू घेणार. बरं जे विरोध करतात, ते कधीच जाणार नाहीत का तिकडे? आश्चर्य वाटतं ना? का विरोध केला पाहिजे हेही कळत नाही आणि का बाजू घेतली पाहिजे तेही समजत नाही. चाललंय म्हणून चाललंय. पण खरा प्रश्न काय आहे माहिती आहे का? आपण यातून शिकतो आहोत का नाही? भावना आणि वास्तव. कधी-कधी काय होतं माहिती आहे का? लोक दूरच्या देशासाठी उभे राहतात. कारण त्यांना एक ओळख आणि आयडेंटिटी जोडलेली असते. आणि ही ना मानवी भावना आहे. लोक आपल्या गटासाठी उभे राहतात. लोकं आपल्या जातीसाठी उभे राहतात, आपल्या धर्मासाठी उभे राहतात. पण इथे 2 गोष्टी वेगळ्या करायला हव्यात. एक भावना आणि वास्तव. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या झाल्या पाहिजेत. भावना तुम्हाला काय सांगते? आपल्या लोकांसाठी उभं राहा. पण वास्तव काय सांगतं? तुमचा देश पहिला आहे. तुमच्या देशाची शांतता पहिले आहे. ही तुमची जबाबदारी आहे. ही हे वास्तव सांगतं. भावना एका बाजूला असते आणि वास्तव एका बाजूला असतं. या दोन्हीमध्ये कधी गल्लत करायला नाही पाहिजे. एकजूट म्हणजे नक्की काय? एकजूट म्हणजे फक्त एकाच नावाने एकत्र येणं नाही, तर एकमेकासाठी योग्य वेळी उभं राहणं. म्हणजे प्रत्येकानं एकमेकाच्या सुखदुःखात उभं राहणं याला एकजूट म्हणतात. यात पण एकजूट 2 प्रकारची असते. ती कशी माहिती आहे का? एक ब्लाइंड आंधळी एकजूट आणि दुसरी असते जबाबदार एकजूट, ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. अंध एकजूट काय करते माहिती आहे का? चूक असली तरी साथ देते आणि चूक नसली तरी साथ देते. विचार न करता साथ देणं म्हणजे अंध एकजूट. समोर गुन्हेगार असला तरी चालेल, त्या एकजुटीला नेहमी अंध एकजूट म्हटली जाते. आणि जबाबदारी एकजूट कशाला म्हणतात? योग्य तेच समर्थन करते, चुकीला थांबवते, समाजाला पुढे नेते. याला जबाबदार एकजूट म्हणतात. आपण कुठे कमी पडतो माहिती आहे? आपण अनेकदा एकमेकांमध्येच विभागले जातो. कधी भाषेच्या नावावरती, कधी राज्याच्या नावावरती, कधी जातीच्या नावावरती, कधी प्रदेशाच्या नावावरती. हा माझा राज्याचा नाही, हा वेगळ्या भाषेचा आहे, हा वेगळ्या जातीचा आहे आणि इथेच आम्ही कमजोर पडतो. कारण आपण एकमेकांना आपले समजत नाही. त्यामुळे काय होतं माहिती आहे, गरजेच्या वेळी कोण उभं राहत नाही. हे कटू गोष्ट आहे, पण वास्तव आहे. शिकण्यासारखं काय आहे? दुसऱ्याकडून काय शिकायचं? एकमेकासाठी उभं राहणं, नेटवर्क तयार करणं, आपल्या लोकांना सपोर्ट करणं, पण चुकीचं समर्थन नाही, हिंसा नाही, द्वेष नाही. कारण खरी ताकद तोडण्यात नाही, तर जोडण्यात असते. नेते आणि जनता. हे बघा, आपण नेत्याकडून खूप अपेक्षा ठेवतो, पण एक सत्य आहे, नेते तेव्हाच मजबूत म्हणजे नेता एखादा ना तेव्हाच मजबूत होतो, जेव्हा त्याच्या मागे मजबूत समाज असतो आणि समाज विभागलेला असेल, तर कोणताही नेता काही नाही करू शकत. म्हणून बदल कुठून सुरू होतो? म्हणून बदल सुरू कुठून होतो? आपल्यापासून. खरा मार्ग. जर तुम्हाला खरंच एकजूट हवी असेल ना, तर आपल्या आसपासच्या लोकांना ओळखा. मदतीला धावा. शिक्षण, रोजगार, विकास यावर लक्ष द्या. एकमेकांना पुढे ढकला. कारण समाज मजबूत होतो, तेव्हा देश आपोआप मजबूत होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असतं. पण स्वतःमध्ये बदल करणं हेच खरं धैर्य आहे. जर तुम्हाला एकजूट हवी असेल, ती सोशल मीडियावर नाही, ती रस्त्यावर घोषणामध्ये नाही,
ती आहे तुमच्या वागण्यात, तुमच्या कृतीत आणि तुमच्या विचारात. आता तुम्ही ठरवा. तुम्हाला फक्त चर्चा करायची आहे की खरंच बदल घडवायचा आहे? कारण नावाने नाही बनत, ती कृतीतून बनतं. एकजूट की ताकद, पण योग्य मार्गाने. आणि आपण का विभागले जातो हे दुसऱ्याकडून काय शिकायचं? ताकद तोडण्यात नाही, जोडण्यात आहे. हे लक्षात असू दे. आणि तुम्ही त्या दिशेनं प्रयत्न करायला पाहिजे.